श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे कार्तिकी एकादश. तर या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा असे होते की आपण काही काम करायला गेलो की ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही. मग त्या कामामध्ये अडथळे येतात किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही. अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही. मग या सर्व अडचणी अडथळ्यांमध्ये कुठेतरी नकारात्मक ऊर्जा ही संचारलेली असते. बरेच लोक असे असतात की त्यांना आपले चांगले व्हावे असे वाटत नाही. मग त्यांच्यामध्ये असलेली जी नकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचारत असते. मग आपले मुले अचानक आजारी पडणे, अगदी लहान मुले असो किंवा मोठे मुले असो त्यांना देखील नजरबाधा होत असते. अगदी मोठ्या व्यक्तींना देखील नजरबाधा होत असते. मग ही नजरबाधा दूर करण्यासाठी आपण या एकादशीच्या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही वाईट शक्ती आहे ती सर्व जळून जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. हिंदू धर्मात भगवान विष्णूला जगाचा रक्षक म्हटले गेले आहे. धार्मिक मान्यतेनुसार विश्वाची संपूर्ण क्रिया त्यांच्या नियंत्रणाखाली राहते. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने जीवनात सर्व प्रकारच्या सुखसुविधा आणि सुखसोयी प्राप्त होतात. कार्तिक महिना पूर्णपणे भगवान विष्णूला समर्पित आहे. हिंदू धर्मानुसार श्रीहरी पूजेसाठी याहून चांगला महिना दुसरा नाही. आज कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे, ज्याला कार्तिकी एकादशी, देवप्रबोधिनी एकादशी तसेच देव उठणी एकादशी असेही म्हणतात. मग या दिवशी कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण जाणून घेऊया. तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करताना आपण भगवान विष्णूंना पिवळे फूल किंवा पिवळे फळ हे अर्पण करायचं आहे. मग अगदी तुम्ही केळी अर्पण केली तरी पण चालेल. तसेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. यामुळे माता लक्ष्मी व भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आपली सर्व पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी पूजा केली तरी पण चालेल. पूजा केल्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर आपण सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय केला तरी पण चालेल. आपल्याला या उपायासाठी कापूर लागणार आहे. मग तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर आवर्जून घ्यावा. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल. कापराच्या 2 वड्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे. तेजपत्ता कुठेही तुटलेला फुटलेला नसावा. त्यानंतर लवंग घ्यायचे आहे. 2 लवंग घ्यायचे आहे. साबूत लवंग घ्यायचे आहे. त्याला पुढे फूल असेल असे लवंग आपण घ्यावे. त्यानंतर आपल्याला तूप घ्यायचं आहे. मग तुम्ही शुद्ध तूप असेल तर शुद्ध तूप घ्यावे. तसेच तुमच्याकडे जर गौरी असेल, त्याला काऊडंक देखील बोलतात. अगदी पूजेचं साहित्य भेटते तिथे देखील गौरी किंवा काऊडंक हा मिळून जातो. मग तुम्ही गौरीचे तुकडे घेऊ शकता आणि नसेल तर तुम्ही फक्त या वस्तू घेतल्या तरी पण चालेल. आणि आपल्याला एक मोठी पंती घ्यायची आहे. पंती घेऊ शकता किंवा वाटी घेतली तरी पण चालेल, कारण की आपल्याला या सर्व वस्तू जाळायच्या आहे. आणि सायंकाळी हा उपाय करताना आपल्या घरामध्ये देवाचा मंत्र जप हा चालूच पाहिजे. मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील चालूच ठेवू शकता. किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम देखील म्हणायचे आहे. किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील याचा जप चालूच ठेवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा संचारेल. आणि जेव्हा पण एकादशी तिथी असते तेव्हा आपण भगवान विष्णूंची जेवढी सेवा जमेल तेवढी सेवा आपण करायची आहे. तर एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक पंती घ्यायची आहे. पंतीमध्ये आपण 2 लवंग घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहे. त्यानंतर तुमच्याकडे जर गौरीचे तुकडे असतील तर ते देखील आवर्जून टाकावे. एक तेजपत्ता देखील टाकायचा आहे. त्यानंतर शुद्ध तूप टाकायचे आहे. आणि या सर्वांचा आपल्याला जाळ करायचा आहे. मग तुम्ही उंबरठ्यावरती पंती ठेवली, उंबरठ्याच्या आतमधून किंवा उंबरठ्याच्या बाहेर पंती ठेवली तरी पण चालेल. आपण हा जाळ करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आपण हा जेव्हा धूर करणार आहोत तेव्हा आपल्या घरातील दरवाजे, खिडक्या सर्व काही उघडे ठेवा, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा संचारलेली आहे ती सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल.
आणि आपल्याला भगवान विष्णूंच्या नामाचा जप देखील चालूच ठेवायचा आहे। हे सर्व झाल्यानंतर धूर शांत झाल्यानंतर आपल्याला देवापुढे बसायचे आहे। तुमच्या अडचणी काय आहे ते सर्व सांगायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व अडचणी, संकटे, आजारपण, इडापिडा सर्व काही दूर होऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे, तसेच पतीची देखील प्रगती होऊ दे, अशी तुम्ही प्रार्थना करायची आहे। त्यानंतर धूर शांत झाल्यानंतर तुम्ही ती पंती रात्रभर तिथेच ठेवली तरी पण चालेल। दुसऱ्या दिवशी या पंतीमध्ये जी राख आहे ती तुम्ही एखाद्या झाडाला घालू शकता। मग तुम्ही बाहेर देखील एखाद्या झाडाला ही राख टाकू शकता। पंती देखील तुम्ही टाकून देऊ शकता किंवा जर तुम्हाला परत पंती वापरायची असेल तर तुम्ही स्वच्छ धुवून ती पंती पुन्हा वापरू शकता आणि जर वाटी घेतलेली असेल तर वाटी देखील स्वच्छ धुवून तुम्ही परत पुन्हा वापरू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।